निलेश सिद्धार्थराव कांबळे. मी माझ्या जीवनशैलीवर एक कविता लिहिलेली आहे, माझा परिवार. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बहीण मोठी, तिला ताई म्हणायला खूप आवडतं. ताईचा जन्म झाला, ताई लक्ष्मी म्हणून दारात खेळली, सगळ्यांची लाडकी राहिली. थोडी मोठी झाली, तिचे जीवन तिच्यापासून परके झाले. काय म्हणावं त्या वेळेला, ज्या वेळी माझ्या ताईला आम्हाला परत केले. नंतर या जगात मी आलो, ताईचा लाड थोडा कमी झाला. सगळ्यांच्या अंगावर लागलो मी खेळायला, सगळ्यांचा लाडका मी झालो. जास्त खाऊ लागला मला भेटायला. मग माझा छोटा भाऊ झाला. मग काय तेच, तो सगळ्यांचा लाडका, सगळा खाऊ त्याचा. तो माझा पण लाडका आणि ताईचा पण लाडका. मी माझ्या आयुष्याला खूप गोड समजतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्याचं कारण आहे बघा. ताई म्हणाला मोठी बहीण मिळाली आणि दादा ऐकायला लहान भाऊ मिळाला. लहानपण खूप सुंदर होतं. कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नव्हतं. शाळेत जाण्याची खुशी, राहण्याची खुशी, खेळण्याची खुशी, गावी जाण्याची खुशी, हे सगळं मजेशीर होतं. आम्हा तिघांना सारखा खाऊ भेटायचा, पण ताईकडून थोडा खाऊ हिसकून घ्यायचा आणि तोच खाऊ लहान भावाला द्यायचा. ताईशी भांडायचं, लहानाला झोडायचं, पण प्रेम दोघांवर पण सारखंच करायचं. आता थोडे मोठे झालो, चुका कळायला लागल्या. ताईची चुकी लक्षात येताच तिला म्हणायचो थांब, आईला सांगतो. पण माझ्याच ताईला मार भेटेल या विचाराने सगळं लपवतो. लहान भाऊ चुकीच्या रस्त्याने जाऊ नये म्हणून त्याचा रस्ता मीच बनतो. ताईशी नुसता भांडतो, पण रक्षाबंधन कधी आहे हे 3-4 महिने अगोदरच लक्षात घेतो. तिने काही घेतलं की आईला बोलतो, पण रक्षाबंधन आली की ताईला काय द्यायचं या विचारात असतो. लहान भावाला दादागिरीने काम सांगतो, पण त्याच्या वाढदिवसासाठी पैसे गोळा करतो. लहान भाऊ, लोक मला विचारतात तू सध्या काय करते. मी त्यांना म्हणतो माझा भाऊ इंजिनियर बनतो. गर्व वाटते त्याच्याबद्दल सांगायला. चांगलं वाटते देवाकडे सगळं काही त्याच्यासाठी मागायला. दिवाळी आली की एकच ड्रेस घेतो. तोच ड्रेस कधी तो घालतो, कधी मी घालतो. भावाला मी भाऊ नाही मानलं. दादा, ही मुलगी तुझ्याकडे बघते रे. मी हे सुद्धा त्याच्याकडून ऐकलं. तो म्हणतो दादा, एक मुलगी आवडली रे, सांग ना काय करू. मी त्याला म्हणतो मी धोका खाल्ला बाळा, तू नको खाऊ. भावाला भाऊ न समजता मित्र म्हणून राहिलो. सगळं सांगू लागलो, सगळं बोलू लागलो. देवा, का अशी मैत्री तोडली. भाऊ बहिणीच्या नात्याची गाठ का तोडली. शिक्षणासाठी ताई बाहेर शिकायला तू जाते, तुझी आठवण घरी सतावते. आता ताई कुणाला म्हणणार हाच प्रश्न रोज मला रडवणार. मी गुंतलो अभ्यासात, ताई गुंतली अभ्यासात. लहान गुंतला अभ्यासात. आमचं बोलणं कमी झालं कारण पुस्तकाचं वादळ मधात आलं. ताईचं लग्न. रोज भांडायचो तिच्याशी, पण आता लागलो प्रेमाने वागायला तिच्याशी. भीती वाटायची मनाशी, कारण ताई जाणार होती अनोळखी आडोशाशी. तिच्या लग्नाचे सगळे काम मीच केले. ते काम करताना मला आठवायचे आजपर्यंत माझे सगळे काम तिनेच केले. मनात देवाला टोकायचो, का मला मोठे केले. जे बालपण मस्तीत गेले ते जीवन विचारमय केले. ताईच्या हळदीला सगळे आले, डीजेच्या तालावर डोलू लागले. आई बाबा मात्र चेहऱ्यावर हसू ठेवून मनातल्या मनात रडू लागले. ताईच्या लग्नमंडपी पाहुणे आले, ताईला आशीर्वाद देऊ लागले. त्या गर्दीत एक विचार आला मनात, आता मी सगळ्या गोष्टी सांगेल कुणाच्या कानात. ताई शेवटी मंडपातून जायला लागली. मला माझे मित्र मंडपात शोधू लागली. ताई म्हणाली दोघं भाऊ सोबत राहा. ताईचं उत्तर आमच्या डोळ्यातील आसू देऊ लागली. घर सुनं झालं, ताई कुणाला म्हणू कळेन असं झालं. मी बाहेर गेलो, भाऊ दूर गावी गेला. आता एका ताटात जेवील कसं हा विचार बाबाला आला. बाबाच्या ताटात उराला लागलं. माझे पोरं कसे असतील हे मनात साठायला लागलं. घर कसं सुनं झालं. आईने देवाला रडताना म्हटलं माझ्या मुलांना मोठं का केलं. शेवटी भाऊ माझा, बहीण माझी, आई माझी, आजी माझी, बाबा माझे, त्यांच्यासाठी हे जीवन अर्पण करतो माझे. थँक्यू. तर तुम्हाला माझी कविता आवडली असेल, नसेलही आवडली तरी लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.